मेरे गांव में हर घर में बैतुल खुला है। हर बच्चा, हर बुजुर्ग, हर औरत इसको इस्तेमाल भी कर सकते हैं। आई में नंबर 1। अगर आपके घर में शौचालय नहीं है तो शौचालय बनाइए। जिन लोग बने थे और यूज नहीं करते थे उनको बताते थे कि शौचालय बना है, उसका इस्तेमाल करो। घर में रहेगा तो आपको आसानी होगी। ये भी हमारी बहन बेटियां हैं, उनकी भी इज्जत जाती है। तो मेरे दिमाग में आ गई है, मतलब यह इसको खुले में शौच से मुक्त करना, खत्म करना। इसको पहाड़ी क्षेत्र था, पहाड़ी एरिया था, उसको तोड़ तोड़ के इन्होंने सुगम रास्ता बनाया और उस रास्ते से इनके यहाँ सामान आया और इन्होंने अपना शौचालय बनाया और उसका उपयोग किया। सबके घरों में शौचालय बन गए, हमको पूरी तरह से सुविधा मिल गई। भारताच्या स्वच्छता अभियानाला सर्वसामान्य जनतेच्या भागीदारीमुळे जन आंदोलनाचं रूप आलं। अगदी अशाच पद्धतीनं महात्मा गांधींनी चरखा चालवून लोकांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेतलं होतं। हळूहळू एक आंदोलन उभं राहत गेलं आणि शेवटी ब्रिटिश साम्राज्याला भारतातून काढता पाय घ्यावा लागला, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। अस्वच्छता आणि घाणीशी लढण्याची भावना विकसित करणारं स्वच्छ भारत अभियान हे स्वतंत्र भारतातलं असं एकमेव अभियान आहे। या कार्यक्रमामुळे लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडून आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच्या विश्वासामुळे सकारात्मक आणि चैतन्यमय वातावरण देशामध्ये तयार झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून सारा देश हागणदारी मुक्त झाला। 2014 मध्ये सत्तेत आल्याबरोबरच मोदी प्रणित सरकारनं हे ध्येय निश्चित केलं होतं। आपको लगता होगा क्या लाल किले से सफाई की बात करना, लाल किले से टॉयलेट की बात बताना, ये कैसा प्रधानमंत्री है? भाइयों बहनों, मैं नहीं जानता हूं मेरी कैसी आलोचना होगी, इसे कैसे लिया जाए, लेकिन मैं मन से मानता हूं। मैं गरीब परिवार से आया हूं, मैंने गरीबी देखी और गरीब को इज्जत मिले इसकी शुरुआत यहीं से होती है। हिंदुस्तान की सभी स्कूलों में टॉयलेट हो, बच्चियों के लिए अलग टॉयलेट हो, तभी तो हमारी बच्चियां स्कूल छोड़ करके भागेगी नहीं। या अभियानाला खरं तर पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्वानं आणि नेतृत्वानं ताकद दिली। खुद्द पंतप्रधानांनी हातात झाडू धरून साफसफाई सुरू केलेली पाहिल्यावर आपोआपच देशवासियांनी हातात हात घालून स्वच्छ भारताकडे कृतिशील वाटचाल सुरू केली। 1, 2, 4, 5, 10 असं करत सहस्रावधी हात कामाला लागले आणि अस्वच्छता रूपी नरकाचा नायनाट व्हायला सुरुवात झाली। टीकाकारांच्या निंदेला अजिबात न जुमानता पंतप्रधानांनी ग्रामीण भागाच्या आणि गरिबांच्या या मूळ समस्येला थेट हात घातला। डिग्निटी ऑफ विमेन, क्या ये हम सबका दायित्व नहीं है? बेचारी गांव की मां बहनें अंधेरे का इंतजार करती हैं, जब तक अंधेरा नहीं आते हैं जाता है वो शौच के लिए नहीं जाता। उसके शरीर को कितनी पीड़ा हो गई होगी, कितनी बीमारियों की जड़ें उसमें से शुरू होती होगी। क्या हमारी मां बहनों को इज्जत के लिए हम कम से कम शौचालय का प्रबंध नहीं कर सकते? स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात सर्वाधिक योगदान दिलं ते स्वच्छाग्रहींनी। देशभरातून हजारो लाखो लोक यात सहभागी झाले। यामध्ये स्त्रियांचाही समावेश होता। पथनाट्यासारखी माध्यमं वापरली गेली। बालकांनीही चढाओढीनं यामध्ये भाग घेतला। प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात पूर्ण जगानं स्वच्छतेचा खराखुरा दाखला बघितला। या स्वच्छाग्रहींच्या योगदानानं पंतप्रधान अत्यंत प्रभावित झाले, इतके की प्रयागराजमध्ये त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं कौतुक करून स्वतः त्यांचे पाय धुतले। देशाचा प्रधान सेवक जेव्हा मानव सेवेशी संबंधितांना उचित मान देत होता, तेव्हा सारं जग सीमित होऊन बघत होतं। पूर्ण जगानं 2030 पर्यंत हागणदारीपासून मुक्तता मिळवायचं लक्ष्य ठेवलं होतं। भारतानं मात्र ते 2019 मध्येच गाठून दाखवलं आणि हागणदारी मुक्तीचं एक उदाहरणच घालून दिलं। 2014 पर्यंत देशात जवळपास 38% शौचालये होती।
2019 सुरू होता होता पूर्ण देशात शौचालय बांधून झाली. भारताच्या या यशानं प्रभावित होऊन मेलिंदा गेट्स फाउंडेशननं पंतप्रधानांना ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मानित केलं. स्वच्छ भारत मिशन लाखों जिंदगियों के बचने का माध्यम बना है. WHO की ही रिपोर्ट है कि स्वच्छ भारत की वजह से 3 लाख जिंदगियों को बचाने की संभावना बनी है. इसी तरह यूनिसेफ ने अनुमान लगाया है कि गांव में रहने वाला हर वो परिवार जो अपने घरों में शौचालय बनवा रहा है उसे कम से कम 50,000 रुपये की बचत हो रही है. इस संयुक्त राष्ट्र के लक्ष्यों को भी प्राप्त करने में अहम भूमिका निभाई. देशात स्वच्छता सर्वेक्षणाचं पर्व सुरू झालं. राज्यात आणि शहरांमध्येही स्वच्छतेसाठी चुरस निर्माण झाली. त्या अहमहमिकेमुळे स्वच्छता अभियानाला आणखी बळ मिळालं. स्वच्छता सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील इंदौरनं सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि वर्षानुवर्ष तो राखून ठेवला. त्यामुळे इंदौरला आता स्वच्छ शहर म्हणून गौरवपूर्ण प्रसिद्धी मिळाली. हाँ, स्वच्छता की थाम के डोर फिर बनेगा ये सिरमौर. हैट्रिक चौका लगा दिया अब चारों ओर है शोर. पंच लगाएगा इंदौर. त्याचबरोबर इतर राज्य आणि शहरांनी या स्पर्धेत सतत आगेकूच सुरू ठेवली. स्वच्छता अभियानाच्या खऱ्या यशासाठी यात जनभागीदारीची गुंफण करणं अत्यावश्यक होतं. या कामी अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी उत्साहाने भाग घेतला. जब गांव वाले लगे परिवार जैसे तो हुआ ना गांव भी घर जैसा. तो चलो मिलके गांव को भी घर जैसा साफ रखते हैं और अपना नाम रोशन करते हैं. भारत के घर घर में शौचालय खुला. अब खुले में जाना बंद, रखो दरवाजा बंद. हेलो, शिल्पा बोल रही हूँ. शिल्पा शेट्टी. दरअसल आपकी बालकनी से कुछ गिर गया है. क्या? आपके घर का कूड़ा गिर गया है जो आप रोज गिराती हैं. कहो तो वापस भिजवा दूं. आप तय कर लो, आसपास की सफाई या इज्जत का कचरा. अरे अरे, पहले अपने हाथों में जादू चलाओ. सबसे पहले होता है हाँ, फिर हाथ पे नाचे. शाबाश, हाथ से होता फिर और फिर घूम के आगे पीछे. खेलो 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 तब और फिर चलाओ नाखूनों का. हाथ करे फिर पानी में छन 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 छन, क्योंकि साफ हाथ में ही है. टॉयलेट किंवा शौचालयासारख्या विषयावर चित्रपट तयार झाला. इतकंच नाही तर लोकांना तो आवडलाही आणि त्यांनी त्यापासून योग्य तो बोधही घेतला. और ऊपर से प्लस और कर दिया. मर्द तो घर के पीछे बैठ जाते हैं, पर हम तो औरतें हैं, हमें तो ज्यादा मेहनत करनी पड़ेगी. अब बीवी वापस आए ना आए, संडास तो लाके छोड़ूंगा इस गांव में. राधे राधे. देशात गावोगावी स्वच्छाग्रही निर्माण झाले. यामध्ये मुख्यत्वे स्त्रियांना सहभागी करून घेतलं गेलं. स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा 2019 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला. उघड्यावर शौचाला जाण्याची वाईट पद्धत नष्ट करण्याची भावना कायम राखण्याबरोबरच स्थायू आणि द्रव कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुविधा निर्माण करण्याचा संकल्प करून आता या अभियानानं दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय. हागणदारी मुक्तीच्या पलीकडे जाणाऱ्या या अभियानाला आता ODF+ असं नाव देण्यात आलंय. टाकाऊतून टिकाऊ म्हणजे कचऱ्यापासून उपयुक्त संपत्ती निर्माण करायचं काम देशभरात जोरात सुरू आहे. याबाबतीत अहमदाबाद महानगरपालिकेची कामगिरी म्हणजे एक आदर्शच आहे. गंदगी भारत छोडो या संकल्पाला सार्थ ठरवतंय हे कंपोस्टर यंत्र. स्वयंपाकघरं, उद्यानं, भाजी मंडया आणि अशा सर्व ठिकाणी तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचं 24 तासातच खतामध्ये रूपांतर करण्याचं काम हे यंत्र करतं. जवळपासच्या उद्यानांमध्ये हे खत वापरलंही जातं. अहमदाबादमध्ये 27 ठिकाणी अशी यंत्र बसवण्यात आली. जिथे कचरा निर्मिती अधिक प्रमाणात होते अशा ठिकाणी कचऱ्याची लवकर विल्हेवाट लावण्यासाठी ही यंत्र बसवली गेले. हमारा जो अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन है वो इस कंपोस्टर मशीन और कंपोस्ट पिट के कारण
खाद के मामले में सेल्फ सस्टेनेबल हो चुका है। या यंत्रात सूक्ष्मजीवांच्या मदतीनं अनुकूल वातावरण तयार केलं जातं। त्यामुळे अनेक महिन्यांचा वेळ घेऊन तयार होणाऱ्या नैसर्गिक खतासारखंच खत इथे 24 तासातच तयार होऊ शकतं। घरोघरी आणि बाग बगीचांमध्ये या खतांचा उपयोगही केला जातो। खाद बनाने के जो बैक्टीरिया होते हैं वो हीट लविंग बैक्टीरिया यूज करते हैं, मतलब एंजाइम्स बोलते हैं उसको। कन्वीनियंट एटमॉस्फेयर हम मशीन के अंदर क्रिएट करते हैं, जिसकी वजह से क्या होता है वो मोर एफिशिएंटली वर्क करता है। और जैसे अपने ट्रेडिशनल जो 45 डेज to 90 डेज जो खाद बनने में लगते थे, वो बैक्टीरिया की एफिशिएंसी बढ़ जाने की वजह से वो 24 आवर्स में वो अपना कंपोस्ट रेडी हो जाता है। हे यंत्र 15 युनिट वीज वापरून सुमारे 120 रुपये खर्चात दररोज 30 किलो खत तयार करतं। आसपासच्या वातावरणाची स्वच्छता करण्याचं आणि कचऱ्यापासून उपयुक्त अशा खताची संपत्ती निर्माण करण्याचं काम अहमदाबाद महानगरपालिकेनं अतिशय कल्पकपणे करून दाखवलं। अस्वच्छतेची हकालपट्टी करणाऱ्या गंदगी भारत छोडो या आंदोलनाचं सामर्थ्य यामुळे निश्चितच वाढलंय। स्वच्छता अभियानांतर्गत भारतात नदी स्वच्छतेचाही समावेश करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नद्यांच्या स्वच्छतेला एका अभियानाचं रूप दिलं। वाराणसीमध्ये 80 घाटावर फावडं चालवून पंतप्रधानांनी एक महत्त्वाचा संदेश दिला। नद्या म्हणजे भारताच्या विकास यात्रेचा एक अविभाज्य घटक असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना स्वच्छ राखणं हे आपलंच उत्तरदायित्व आहे, असा मोलाचा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला। या अंतर्गतच निर्मल गंगा प्रकल्पाची वाटचाल सुरू झाली। गंगा किनारी घाण करण्याची प्रवृत्ती स्वच्छता अभियानामुळे हळूहळू कमी झाली आणि माता स्वरूप असणाऱ्या गंगा नदीला अपवित्र होऊ न देण्याच्या विचारानं मूळ धरलं। पर्यावरण संरक्षणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वच्छता अभियान ही महत्त्वाची पायरी आहे। सभोवरची अस्वच्छता आणि घाण आपण दूर करू शकलो तर आजारपण आपल्या जवळपास फिरकूही शकणार नाही। स्वच्छ हवा पाणी मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे। हवा पाणी स्वच्छ शुद्ध असेल तर अनेक लहान मोठे आजार टाळता येऊ शकतात। अर्थातच याचा फायदा गरिबांना होतो। पर्यावरण संरक्षणातून गरिबांना मिळणारा लाभ म्हणजे वातावरणाच्या सुरक्षेकडून न्यायपूर्ण वातावरणाकडे या पंतप्रधानांच्या विचाराचंच प्रतिबिंब आहे। नमामि गंगे प्रकल्प हा जलप्रदूषणाच्या विळख्यातून आपली सुटका करणारा सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं सिद्ध होतंय। नद्यांचे किनारे आणि आसपासचे प्रदेश अस्वच्छता आणि प्रदूषण यांच्या कचाट्यातून मुक्त होत आहेत। गंगा किनारी बसवलेले एसटीपी प्लांट यामध्ये सक्रिय भूमिका पार पाडतात। वायू प्रदूषणाचं सर्वात मोठं कारण आहे कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प आणि वाहनं यामधून निघणारा धूर। यातून निघणारा धूर आणि विषारी वायू यांचा आपल्या तब्येतीवर खूपच वाईट परिणाम होतो। कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतानं अनेक मोठी पावलं उचलली आहेत, कठोर उपाययोजनाही केल्यात। आता पूर्ण देशभरात नवी वाहनं BS6 या मानकांप्रमाणेच असणार आहेत। डिझेल आणि पेट्रोलची जुनी वाहनं चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे। स्वच्छ इंधनासाठी पेट्रोलियम पदार्थात इथेनॉल मिसळण्याचं धोरण अवलंबलं जात आहे। हायड्रोजन मोहीम म्हणजे स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा आहे। CNG गाड्या, विजेवर चालणारी वाहनं आणि हरित इंधनाला प्रोत्साहन दिलं जात आहे। ऊर्जा संरक्षणाला चालना देण्यासाठी देशभरात 36,78,00,000 LED बल्ब वितरित करण्यात आले। चुलीवर अन्न रांधण्याची पद्धत बंद करण्यासाठी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशात वेगाने प्रयत्न सुरू आहेत। कार्बन उत्सर्जनात मोठा वाटा वीज निर्मिती प्रकल्पांचा असतो। यात कपात करण्यासाठी कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांवरचं अवलंबित्व कमी केलं पाहिजे। त्याऐवजी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत निर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवं। ऊर्जेच्या नवीकरणक्षम स्रोतांमधून वर्ष 2030 पर्यंत 450 गिगावॉट वीज निर्मिती करण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलंय। प्रकृति से प्यार करो, प्रकृति से संवाद करो, प्रकृति से सीखो, यही तो हमें सिखाया गया है। पूरे ब्रह्मांड को एक परिवार के रूप में हमें माना गया है। हम वो लोग हैं जो नदी को मां मानते हैं, हम वो लोग हैं जो पौधे में परमात्मा देखते हैं। यही तो बातें हैं जो क्लाइमेट की रक्षा के साथ जुड़े हुए। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही हवामान बदलाकडून हवामान विषयक न्यायाकडे जाण्याचा त्यांचा विचार दिसून येतो।
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी साबरकांठा इथं देशातल्या सर्वात मोठ्या सौर उद्यानाची उभारणी केली होती. गुजरातमध्ये कालव्यांवर सोलर प्लांट तयार करण्याची दूरदर्शी संकल्पनाही मोदीजींचीच. गुजरातच्या कच्छ भागात आशियातलं सर्वात मोठं हायब्रिड म्हणजे संकरित नवीकरणीय ऊर्जा उद्यान आकार घेत आहे. त्याची क्षमता अंदाजे 30,000 मेगावॉट इतकी आहे. पाकिस्तानच्या सीमेवर भारत एक अक्षय ऊर्जा उद्यान उभं करत आहे. हे नूतनीकरणक्षम ऊर्जा उद्यान गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात तयार होत आहे. कच्छच्या खावडा भागात अक्षय ऊर्जेसाठी आवश्यक नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहेत. इथं सौर ऊर्जेसाठी कडक ऊन आणि पवन ऊर्जेसाठी वेगवान वारा उपलब्ध आहे. त्यामुळे यासाठी खावडा या जागेची निवड झाली. या उद्यानाची क्षमता 30,000 मेगावॉट इतकी असेल. हे उद्यान हायब्रिड रिन्युएबल एनर्जी पार्क म्हणजे संकरित नूतनीकरणक्षम ऊर्जा उद्यान असेल. सौर आणि पवन दोन्ही प्रकारच्या ऊर्जा निर्माण होणार असल्यामुळे या प्रकाराला हायब्रिड असं म्हणतात. इथे निःक्षारीकरण प्रकल्पही उभारला जाणार आहे. कच्छमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. या प्रकल्पामुळे आता लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाऊ शकेल. ऊर्जा उद्यानामुळे गुजरातमध्ये विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. औद्योगिक एकक स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी आणि विजेची गरज असते. जमिनीचा इथे अजिबातच तुटवडा नाही. कच्छ भौगोलिकदृष्ट्या गुजरातचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. इथे निःक्षारीकरण प्रकल्प आणि आशियातल्या सर्वात मोठ्या ऊर्जा उद्यानाची उभारणी झाल्यावर औद्योगिक एककही कच्छकडे आकर्षित होतील. 2014 मध्ये पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारल्यावर मोदीजींनी आपल्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना भेटून पर्यावरण संरक्षणासाठी वेगानं काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. पर्यावरण संरक्षणाचं पंतप्रधानांचं धोरण विकासासह संरक्षण असं आहे. सिंगल यूज म्हणजे एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याची भावना जनमानसात रुजवण्यासाठी पंतप्रधानांनी समुद्रकिनारी स्वतः प्लास्टिक कचरा उचलला. पंतप्रधानांची ही कृती पाहून संपूर्ण देशानं प्रेरणा घेतली. पर्यावरण संरक्षणाबाबत पंतप्रधानांनी देशात आणि देशाबाहेर जागतिक स्तरावरही नेत्याची भूमिका अंगीकारली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स अर्थात आंतरराष्ट्रीय सौर संघटना. या संघटनेचं मुख्यालय भारतात आहे आणि जवळपास 80 देशांनी संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. पॅरिस कराराच्या पालनासाठी भारत वचनबद्ध आहे. भारताच्या NDC उद्दिष्टांनुसार वर्ष 2030 पर्यंत 40% ऊर्जा हरित स्रोतांमधून मिळवायची आहे. भारत अंदाजे 39% अक्षय ऊर्जेचं उत्पादन करतो आहे. हे पाहता भारत आपलं लक्ष्य मुदती आधीच गाठू शकेल असा विश्वास वाटतो. कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्याबाबतही भारताची जोरदार वाटचाल सुरू आहे. वर्ष 2030 पर्यंत 2005च्या तुलनेत GDPच्या 33 ते 35% कार्बन उत्सर्जन भारत कमी करेल. 2016 पर्यंत भारतानं सुमारे 26% उत्सर्जन कमी केलं आहे. हे लक्षात घेता 2030 पर्यंत उत्सर्जन कमी करण्यातही भारत नक्की यशस्वी होईल. People and planet are inseparable. That human well-being and nature are indivisible. So, we have set ambitious targets. By 2030, we will reduce emissions by 33 to 35% of 2005 levels and produce 40% of our power from non-fossil fuels. We will achieve it by expanding renewable energy, for example, by adding 175 gigawatts of renewable energy generation by 2022. We will enlarge our forest cover to absorb at least 2.5 billion tons worth of carbon dioxide. We are reducing dependence on fossil fuel through levies and reduction in subsidies.
कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी वनांचा विस्तार आवश्यक आहे. भारतानं जवळजवळ 2,60,00,000 हेक्टर क्षेत्रावर वनांचा विकास करण्याचं ध्येयही ठेवलं आहे. पुण्याचा नगर वन प्रकल्प म्हणजे त्याचंच द्योतक आहे. पुण्यातला वारजे भाग म्हणजे पश्चिमेकडच्या डोंगरातली पाणी साठवण्याची जागा आहे. शेतीसाठी पाणी आणि माती मिळण्याचा हा एक स्रोत आहे. 1970 नंतर लोकसंख्या वाढत जाऊन या क्षेत्रात अनेक मोठाले बदल झाले. शहरीकरणामुळे वारजाचं रूपांतर गावातून उपनगरात झालं. उजाड जमिनींना पुन्हा हिरव्यागार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं. त्या अंतर्गतच वारजामध्ये नगर वन प्रकल्प सुरू झाला. या भागाचं क्षेत्रफळ 16.8 हेक्टर इतकं आहे. काही काळापूर्वी हा सगळा भाग उजाड वैराण होता. आसपासचे लोक या भागात कचरा आणि राडारोडा टाकून देत असल्यामुळे समस्या आणखी बिकट झाली होती. शेवटी अनधिकृतपणे ही जागा कोणा ना कोणाच्या ताब्यातही गेली. मात्र कालांतराने विकास आणि पर्यावरणात संतुलन राखण्याचं महत्त्व ओळखून काही उद्योजक आणि सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी इथे 7-8 फूट उंचीची झाडं लावली. सार्वजनिक खासगी भागीदारीतून वनीकरण होऊन एक चांगलं प्रतिमान विकसित झालं आणि हे स्मृतिवन अस्तित्वात आलं. इथे अनेक नागरिकांनी आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडं लावून त्यांना दत्तक घेतलं. 2015 ते 17 या काळात CSR म्हणजे उद्योग सामाजिक दायित्वाच्या मदतीनं इथे 7-8 फूट उंचीची तब्बल 9,500 झाडं लावण्यात आली. आता तीच झाडं 20 ते 30 फूट उंच होऊन हिरवीगार डोलत आहेत. कधी काळी दुर्लक्षित असलेली ही जमीन आज वृक्षवल्ली, जीवजंतू अशा साऱ्या जैवविविधतेनं नटली आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी अंदाजे 1,29,000 किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो, तर 5,62,000 किलो प्राणवायूचं उत्सर्जन या नगरवनामुळे होतं. इथं पाण्याचे 5 तलाव आहेत. त्यातून रोपांची पाण्याची गरज भागवली जाते. हे हिरवगार जंगल आता निसर्गप्रेमींना वरदान ठरतंय. हा नगरवन प्रकल्प पर्यावरण संतुलनात तर सहाय्यक ठरतो आहेच, शिवाय सामाजिक विकासाच्या उद्देशांची परिपूर्तीही करतोय. शहरांमध्ये बागा असतात पण जंगल नसतं. येत्या काही वर्षात या नगरवन योजनेद्वारे शहरी भागात 200 जंगलं निर्माण होणार आहेत. वनस्पती आणि जीवजंतू हे आपल्या पारिस्थितिकी तंत्राचा महत्त्वपूर्ण घटक आहेत. यामध्ये भारतानं कित्येक महत्त्वाच्या बाबतीत मोठं यश मिळवलंय. वाघ, सिंह आणि बिबट्यांना वाचवण्याच्या अभियानाचं यशही यात समाविष्ट आहे. दूरदर्शी वृत्ती आणि उद्दिष्टाप्रती वचनबद्धता या गुणांद्वारे पंतप्रधानांनी लोकांच्या मनात पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता वाढवली आहे. लोकांनी जीवनशैली सुधारून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हातभार लावायला सुरुवातही केली. हरित तंत्रज्ञानाप्रती भारत वचनबद्ध असल्यामुळे पॅरिस कराराचे उद्दिष्ट गाठायला मदत होणार आहे. शतकाच्या अखेरीस पृथ्वीची तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित राखण्यासाठी भारत आपल्या उत्तरदायित्वाचं गांभीर्यानं पालन करत आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेलं स्वच्छ भारत अभियान, हरित ऊर्जा वापराला चालना, उज्ज्वला योजना, नमामि गंगे यासहित अनेक योजना आणि प्रकल्प देशाला स्वच्छ, निरोगी आणि गतिमान करण्याची नवी गाथा लिहित आहेत. कुशल नेतृत्व आणि दूरदर्शी वृत्ती यांच्या आधारे स्वच्छ आणि हरित भारताचा प्रवास सुरू आहे.